महावितरणाच्या कार्यक्षेत्रात खाजगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी वीज कामगार संघटनांनी पुकारलेल्या राज्यस्तरीय 3 दिवसीय संपाला पाठिंबा देण्यासाठी रत्नागिरीतील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आज तीव्र निदर्शनं केली। राज्यातील सर्व वीज कर्मचारी संघटनांनी एकत्र येत हा 72 तासांचा संप पुकारला। एकूण 40 ते 42 हजार कर्मचारी अधिकारी वर्ग संघटनांमध्ये असून ते या संपात सहभागी झालेत। संप करण्यापूर्वी 20 दिवस आधी प्रशासनाला नोटीस देण्यात आली होती। महावितरणच्या कार्यक्षेत्रात खाजगी कंपन्यांना वीज वितरणाचा परवाना देऊ नये, 200 कोटी रुपयांवरील टेंडरिंग प्रक्रियांना विरोध, 15 ते 20 वर्ष लढा देऊनही कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू केलेली नाही, ती तातडीने लागू करावी अशा प्रमुख मागण्यांसाठी हा संप करण्यात आला होता। खाजगीकरण आणि अन्य मुद्द्यांविरोधात महाराष्ट्रातील सर्व संघटना एकत्र आल्या असून त्यांनी सर्वप्रथम निदर्शने गेट मीटिंग घेतली आणि आता राज्यव्यापी 3 दिवसीय संप पुकारला आहे। तर या ठिकाणी जवळजवळ 20 दिवस झाले नोटीस दिली आहे, महावितरणला दिलेली आहे, ऊर्जा मिनिस्टरला दिली, महाराष्ट्रातल्या प्रशासनाला आपण नोटीस 20 दिवसापूर्वी या संदर्भात या आंदोलनासंदर्भात दिलेली होती। ही नोटीस देताना प्रामुख्याने महत्त्वाचे 6 मुद्दे त्याच्यामध्ये अंतर्भूत केले होते। महत्त्वाचा मुद्दा होता त्याच्यामध्ये की जे महत्त्वाचे जनरेशन पारेषण यांचे जे प्रकल्प आहे हे प्रकल्प खाजगी उद्योगांना देण्यासंदर्भात शासनाने जे घाट घातलेला आहे त्याच्या विरोधातला मुद्दा त्याच्यामध्ये आपण उपस्थित केलेला आहे। त्यानंतर 200 कोटीच्या वरती जे टेंडराइज करणार आहेत त्या संदर्भातला विरोध दर्शवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये मुद्दा घातलेला आहे। तिसरा, पेन्शन हा मुद्दा जवळजवळ आमचा सुटला होता, पण 15-20 वर्ष लढवून देखील आज देखील पेन्शन योजना कर्मचाऱ्याला लागू नाही ही वस्तुस्थिती आहे, हा मुद्दा त्याच्यामध्ये घातलेला आहे। आणि 5वा मुद्दा आहे आपला यामध्ये रिस्ट्रक्चरिंग ह्याच्यामध्ये आपल्याला जो शासनाचे डाटा आहे महावितरणचा, महापारेषणच्या, जनरेशनचा, तो डाटा आम्हाला दिला पाहिजे अशी सर्व संघटनांची भूमिका आहे। ह्याच्यामध्ये स्टाफ इंजिनियर किती राहणार आहेत, किती जाणार आहेत हे आम्हाला कळलं पाहिजे, हे सर्व संघटनांना महाराष्ट्रातल्या कामगारांना कळलं पाहिजे, ही भूमिका याच्यामध्ये अंतर्भूत केलेली आहे। आणि हे सगळे मुद्दे घेत असताना जे आंदोलनाचे टप्पे आहेत हे नुसते डायरेक्ट संपावर नाही घेतलेले आहेत। आम्ही जनतेशी सेवा देण्यासाठी अधिकारी कर्मचारी हे सगळे बांधिलकी आहोत आणि हे मुद्दे जे आहेत हे जनतेशी निगडीत आहेत। अशा परिस्थितीमध्ये आपण जी भूमिका घेतात प्रशासन म्हणून ती आमच्या पुढे तुम्ही ठेवली पाहिजे, ही सर्व संघटनांची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे। सगळ्या प्रमुख महाराष्ट्रातल्या ज्या 6 संघटना आहेत त्या एकत्र येऊन ही पहिली निदर्शनं, गेट मीटिंग, त्यानंतर 3 दिवसाचा संप, शासनाने आजपर्यंत ज्या काय बोलले प्रत्यक्षात बोलता आमच्या सगळे प्रत्यक्षात लिहून देत नाही, लेखी मिनिट्स कुठेही देत नाही, अशा परिस्थितीत जे बोलतात ते कागदावर उतरलं पाहिजे। असे मुद्दे घडलेले नसल्यामुळे हा नाईलाज असतो, आपल्याला संप करावा लागतोय। हा कालपासून संप आमचा सुरू झालेला आहे, जवळजवळ आजचा दिवस आहे, उद्याचा दिवस आहे। शासनाने याची जाग आली पाहिजे। ऊर्जा मिनिस्टर आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी दखल घ्यावी म्हणून आजचा हा संप आपण 72 तासाचा सर्व संघटना मिळून आपण एकत्र घेत आहोत। ही भूमिका प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या 6 संघटना याच्यामध्ये महाराष्ट्र वर्कर्स फेडरेशन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी फेडरेशन, त्यानंतर ACA, त्यानंतर मागासवर्गीय, तांत्रिक आणि इंटक ह्या सगळ्या संघटना एकत्र आहेत आणि या संघटना मिळून जवळजवळ नाही म्हटलं तरी जवळजवळ 40 ते 42 हजार कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग या संपामध्ये 3 कंपन्यांमध्ये अंतर्भूत असून या सगळ्या संघटना या संपामध्ये प्रामुख्याने असल्यामुळे या संपामध्ये सहभागी होणार आहेत। प्रत्येक कर्मचारीला
एस्मा लावण्यासंदर्भात शासनाचे काल धोरण जे प्रत्येक संपामध्ये ह्या गोष्टी होत असतात. आपण जनतेच्या विरोधात नाहीत किंवा प्रशासनाच्या विरोधात म्हणून हात आहे. जनतेचे प्रश्न मांडण्याचा जो प्लॅटफॉर्म महात्मा गांधी आंबेडकरांनी यांनी आम्हाला जो घालून दिलेला आहे, हा संप आमचा मूलभूत अधिकार आहे. एक प्रकारे आपण विरोध दर्शवला नाही तर भविष्यामध्ये कोण लढणार आहे यांच्यासाठी, या संदर्भातला जो इस्मा आपल्याला लावलेला आहे त्याचा विरोध आपण आजपर्यंत करत आलो, भविष्यात देखील करत राहणार आहोत. या संघटना म्हणून आजपर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-55 संप आपण घडवून आणलेले आहेत. त्यावेळी देखील एस्मा लावला होता, एक दिवसासाठी देखील एस्मा लावला होता. तर या संदर्भात देखील आपली संघटना म्हणून जी न्यायालयाची भूमिका आहे तीच भूमिका घेऊन आपण सगळ्या संघटनांनी वकील कोर्टामध्ये दिलेला आहे आणि या संदर्भात आपलं नियोजन त्या दृष्टिकोनातून करत आहोत. डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.